नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत भरून भेंडी. तर आता आपण स्टेप बाय स्टेप ही भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्याआधी मी भेंडीला स्वच्छ धुवून पुसून घेतलंय. हे मी आमच्या दोघांसाठीच बनवत आहे, शिवमसाठी आणि माझ्यासाठी. इथं माझ्याकडं ऑलरेडी कूट आहे. हे कुटात 2 मिरच्या टाकल्यात. आता हा सोललेला लसूण आपण ह्याच्यात टाकूया. ह्याच्यात आता आपण लाल तिखट टाकूया. तुमच्याकडे जो काळा मसाला असेल तो काळा मसाला तुम्ही टाकू शकता. मी इथं काळा मसाला टाकलेला आहे. आता ह्याच्यात आपण हळद टाकूया आणि मीठ. आता मीठ टाकलं, ही झाली स्टेप दुसरी. आता ह्याच्यात कोथिंबीर ती टाकून आपण मिक्सरमधून बारीक करूया. आता हा मसाला आपण काढून घेऊया ताटात. हे बघा, असा मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तयार झाला. आता ही भेंडी चिरून आपण ही मसाल्यात भरणार आहोत. भेंडी चिरून घ्यायची सगळी. भरती दे. हॅलो. ही दुसरी स्टेप. आता आपण ही सगळ्या भेंड्या या पद्धतीने चिरून घेऊया. तुम्ही कशी करता भेंडी ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ह्या भेंड्या चिरून झाल्यात. आता ह्या भेंड्यांना मधनं कट करूया, म्हणजे आपल्याला आतून किडकी आहे का कशी आहे ती कळते. ही झाली स्टेप दुसरी. आता आपण ह्याच्यात मसाला भरून घेऊया. या पद्धतीने असा मसाला भरूया. हे बघा, सगळा मसाला मी ह्या भेंड्यात भरून घेणार आहे. तुम्ही ही भेंडी कशा पद्धतीने बनवता ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आपला सगळ्या मसाल्यातला सगळ्या भेंडींना मसाला भरून झालेला आहे. आता ही एवढा उरला तो पण आपण त्याच्यात टाकणार आहोत. आता आपण ह्याच्यात मोहरी टाकूया. माझ्याकडचे जिरे संपलेत म्हणून मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली. हा उरलेला मसाला आणि मिरची हे छान तेलात फ्राय करून घेतलं होतं. जास्त फ्राय नाही केलं तरी चालतं, कारण आपण मसाले पहिल्यांदा सगळे भाजून घेतलेले होते. आता ही शेवटची स्टेप. म्हणजे ह्या सगळ्या भांड्या टाकून 1 मिनिटभर परतून घ्यायचं. परतून झालं. थोडंसं एक साधारण 1 चमचा पाणी ओतायचं. पाणी ओतून झालं. आता ह्याच्यावर एक 5 ते 10 मिनटं आपण झाकण ठेवू आणि भेंडी शिजू देणार आहोत. हॅलो 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 कोण नाही. बघा आपली भेंडी किती छान शिजली. मस्त रंग पण तुम्ही बघू शकता. जवळून रंग पण तुम्ही बघू शकता. आता मी ही भाताबरोबर खाणार आहे. तुम्ही कशाबरोबर खाता ते नक्की कमेंट करून सांगा.